गेल्या 2-4 दिवसापासनं मला माझ्या काही मित्रांनी इतकं बेजार केलंय, सारखे मला फोन करतात आणि म्हणतात मराठा आरक्षणावर का बोलत नाही. सारखे फोन करतात. उत्तर एकच आहे, संग्राम बापू भांडारे ना, ब्राह्मण आहे ना, मराठा आहे ना, माळी आहे ना, वंजारी आहे ना, सुतार आहे ना, मातंग आहे ना, भिल्ल ना, मार आहे. संग्राम बापू भांडारे फक्त हिंदू आहे. आणि दादा, आंतरवलीमध्ये जेव्हा पहिल्यांदा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आणि सगळा हिंदू धर्म मनोज दादा जरांगेंच्या पाठीशी उभा राहिला, तेव्हाच आपण थोडासा इतिहासाचा धांडोळा घ्या. आंतरवली सराटीमध्ये जे कीर्तन झाले ना, हिंदू धर्मातल्या प्रत्येक जातीत जन्माला आलेल्या कीर्तनकारानं आंतरवलीमध्ये जाऊन कीर्तन केले. त्याच्यात मी पण होतो. 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजातील जेवढी म्हणून पोरं कीर्तनकार झाली त्या सगळ्यांनी आंतरवलीत कीर्तन केली. पण नंतरच्या काळात काय झालं, हिंदू धर्मातल्या जातींमध्ये संघर्ष सुरू झाले, ज्याला आपण मराठा ओबीसी संघर्ष म्हणतो. आणि मग मात्र आम्हाला तटस्थतेची भूमिका घ्यावी लागली. आम्ही तटस्थ झालो का? जेव्हा धर्मातल्या जाती आपापसामध्ये भांडतात किंवा धर्मातल्याच जाती एकमेकांच्या पुढे उभे राहतात, तेव्हा धर्म प्रचारक म्हणून तटस्थतेची भूमिका घेणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही जर जातीयवादी विषयांमध्ये खतपाणी घातलं ना, तर समाजात दंगली होतील. तेव्हा आमचं काम शांत बसणं आहे. का? पुढं तुमचे भांडणं संपल्यावर ना, तुम्हाला सगळ्यांना हिंदू म्हणून एकत्र करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. तुमची भांडणं काय लय दिवस नाही चालणार हो. तुम्ही भावंडचे नाही एकमेकांचे, पण जेव्हा तुमच्यामध्ये एकमेकांच्या समोर आम्हाला प्रेमानं बसवायचंय ना, तेव्हा प्रेमानं एकत्र बसा म्हणायला आम्हाला पुढं व्हावं लागणार आहे. आणि आज जर आम्ही जातींच्या बाजू घेऊन वक्तव्य केले तर कोणतं नाक घेऊन आम्ही म्हणायचं धर्माच्या नावानं एकत्र या. म्हणून फक्त शांत बसलो, म्हणून शांत बसलो. पण माझं एखादं विधान आहे का, मी जरांगे पाटलांना विरोध केला? माझं एखादं विधान आहे का, मी हाके साहेबांना विरोध केला? अजिबात नाही. का? जातीयवादी विषयांमध्ये आम्ही पडत नाही. आम्ही हिंदू धर्माचे सेवक आहे. विठ्ठल विठ्ठल.